झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी विदर्भातून। पाणीपुरवठा राज्यमंत्री लक्ष्मण ढोबळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आलेत। नागपुरात दलित स्त्री आणि त्यांच्या आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली। मुंबईतही शिवसेनेने मोर्चा काढून ढोबळेंच्या वक्तव्याचा निषेध केला। राष्ट्रवादीचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री लक्ष्मण ढोबळे आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानांनी अधिक प्रसिद्ध असलेले मंत्री। असा एकही महिना गेला नाही ज्या महिन्यात त्यांनी आपलं तोंड बंद ठेवलंय। यावेळी निमित्त होतं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आणि ठिकाण होतं नागपूर। एखाद्या दलित महिलेवर अन्याय अत्याचार होत असल्यास आंदोलन मोर्चा काढण्यात वेळ वाया घालवू नये, यातून निषेध नोंदवण्याची प्रक्रिया संपून जाते। त्यामुळे अशा पीडितांनी आपल्या मुलांना कायद्याचं ज्ञान द्यावं, त्यांना वकील न्यायाधीश बनवून अत्याचाराची कोर्टात दाद मागावी। राज्यमंत्री ढोबळेंच्या या आक्षेपार्ह विधानावर संतप्त झालेल्या महिला आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली। संमेलनाध्यक्ष एकनाथ आफाड यांनी ढोबळेंच्या वक्तव्याचा निषेध केला। या प्रकरणावर लक्ष्मण ढोबळेंनी मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा खुलासा करत राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला। नागपूरचा कार्यक्रम संपल्यानंतर मी गाडीत बसत असताना घोषणा आणि प्रतिघोषणा झाल्या। कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की अगर शिवीगाळ झाली नाही। वाचाळ राज्यमंत्र्यांनी कितीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी या निमित्तानं विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळाल्यानं त्यांनी ही संधी सोडली नाही। नागपुरातील वक्तव्याचे पडसाद थेट मुंबईत उमटले आणि शिवसैनिक रस्त्यावर आले। यावेळी रास्ता रोको झाला आणि ढोबळेंच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं। महिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही बलात्कार झाला तर तुम्ही मोर्चा काढू नका, तुम्हाला त्या न्याय मिळणार नाही, तुमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ, वकील बनवू आणि मग तो न्याय मिळवा, हे असं बोलल्याने आम्ही त्यांचा निषेध केला आणि अशा मंत्र्यांना चपलेने झोडूनच मारलं पाहिजे। निवडणुकांच्या सुगीच्या दिवसात राष्ट्रवादीच्या प्रचारसभा गाजवणाऱ्या लक्ष्मण ढोबळेंनी बडबड करण्यापेक्षा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यकारभारातही थोडं लक्ष घालावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवे आणि मुंबईहून पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।